आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर तालुक्यात तीव्र चारा टंचाई निर्माण झाली असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तात्काळ चारा डेपो सुरू करावे अशा आशयाच्या मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना देण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही व गेल्या वर्षी दुष्काळ असलेल्या तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील निफाड, येवला, सिन्नर तालुक्यातील जनावरांना चारा टंचाई निर्माण झाल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे मुख्य अधिकारी संजय शिंदे यांना जिल्ह्यातील ओला चारा टंचाईचा आढावा देऊन निफाडच्या पूर्व भागास येवला, सिन्नर गावांना तात्काळ चारा डेपो सुरू करून शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या करण्यात आली असून यावेळेस शिंदे साहेब यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा सहकारी संस्थेमार्फत चारा डेपो चालू करण्याचे आश्वासन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर, खेडला ग्रामपंचायत सदस्य धर्मराज घोटेकर आदींच्या शिष्टमंडळाला दिलं असून स्थानिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी तात्काळ पशुपालकांची यादी बोलावून चारा डेपो चालू करणार असून शेतकऱ्यांचे आपापल्या संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे नाव नोंदणी करावी असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। तसेच तीव्र चारा टंचाई संदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे निवेदन देण्यात आले। यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन काकडे, निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोटेकर, निवृत्ती घोटेकर आदी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार।